शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुप्रिया सुळेंनी एक महत्त्वाचं विधान केलंय। शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचाच असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगावर सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसवरून सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलंय, त्यावर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलंय। बघूया। शिवसेना कुणाची यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या वादात पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका विधानावरून चर्चा सुरू झाल्यात। शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचाच असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही सुळेंनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला आहे, तो रीतसर शरद पवार यांनाच मिळाला पाहिजे असंही सुळेंनी म्हटलंय। संविधानाने चालतो ना, उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना। तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती। त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे। आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले। शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकाराने त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते। नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कुणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही। मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागतेय, कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत। दरम्यान यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। लोक न्यायालयानं शिवसेना शिंदेंना दिलीय, सुप्रीम कोर्ट हाच निर्णय देईल अशी अपेक्षा असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे। शिवसेना शिंदे पक्षाकडूनही यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे। शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचाच असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय। आणि म्हणून शिवसेना कोणाची लवकर स्पष्ट होईल, ताई काय काळजी करू नका, तुम्ही काय काळजी करू नका। कारण आता शिवसेना प्रमुखांच्या नंतर पवारसाहेबांनाच वडील मानतात उद्धवजी, कारण ते जाहीरपणे असे म्हटलेत मी त्यांना वडिलांसमोर मानतो। तर त्यांचा सल्ला घेऊनच चालल्यामुळं हे सगळं आम्ही वेगळे आता आहोत, बाजूला आहोत, याची कल्पना त्यांना कदाचित नसावी असं मला वाटतं। आपल्या संविधानातून योग्य पर्यायी उपाय सुचवले गेलेले आहेत। कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे। इथे आर्टिकल 226 असेल किंवा आर्टिकल 32 खाली तुम्ही याचिका दाखल करू शकता आणि जर का न्यायालयाला वाटलं की एखादी बाब ही असंविधानिकरित्या हाताळली गेली आहे तर न्यायालय त्याच्यावरती निश्चित योग्य तो निर्णय देऊ शकतं। शिवसेना पक्षफोटी प्रकरणात सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावरून ही कायदेशीर लढाई सुरू आहे। शिवसेना प्रकरणातील न्यायालयाच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।